तर आज आम्ही या क्रीडा प्रबोधिनी शाळेमध्ये आपण महिला दिनानिमित्त सॅनिटरी नॅपकिनचा वाटपसुद्धा केलेला आहे आणि मुलींमध्ये ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यामध्ये जी मासिक पाळी असते त्यामध्ये घ्यावयाची काळजी, त्यांचा आहार कसा असावा, त्याचं पोषण कसं असावं आणि त्याबद्दलची संवेदनशीलता आणि समाजामध्ये एक जागरूकता आपण निर्माण कशी करावी, त्याबद्दल काय काळजी घ्यायची, त्यापासनं काय आणखी आपल्याला जागरूकता ही समाजात निर्माण करता येईल याबद्दल आपण या शाळेमध्ये आज एक मार्गदर्शन केलेलं आहे आणि तसेच या शिक्षकांनी सुद्धा आणि शाळेने आम्हाला तेवढाच प्रतिसाद दिला आहे. आणि वेंचर हॉस्पिटलमध्ये असे उपक्रम दरवर्षी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त साजरे करतच असतो. आज जे मार्गदर्शन दिलं, ही क्रीडा प्रबोधिनी शाळा ही मुख्यतः स्पोर्ट्स म्हणजेच खेळांनिमित्त मार्गदर्शन जास्ती करते. या शाळेचे महत्त्व असे आहे की ही शाळा 7 ते 7 वाजेपर्यंत असते. 2 तास आधी ते खेळ खेळतात, नंतर ते अकॅडमिक्स करतात. तर या वयामध्ये मुलींना जे काही स्पोर्ट्स शिकवले जातात त्या स्पोर्ट्समुळे किशोरवयीन मुलींमध्ये होणारे बदल आणि त्या बदलांमुळे मासिक पाळीसुद्धा ती कशी येते, त्यामध्ये काय स्पोर्ट्सच्या दरम्यान घ्यावयाची काळजी असते ही सुद्धा याचे मार्गदर्शन आम्ही त्यांना केलेले आहे. आणि त्या मार्गदर्शनांमुळे त्यांना या अकॅडमिक्स तसेच स्पोर्ट्स निमित्त त्यांना काय काळजी घेणार याचा लाभ त्यांना नक्कीच होईल. आणि वेंचर हॉस्पिटलमध्ये असे कार्यक्रम आपण दरवर्षी शाळेंमध्ये जाऊन यावर्षी करणारसुद्धा आहोत. वेगवेगळ्या शाळा नेमलेल्या आहेत, त्या शाळांमध्ये जाऊन आपण ही जागरूकता आणि सजगता आपण विद्यार्थ्यांना, किशोरवयीन मुलींना मुख्यतः देणार आहोत. वेंचर हॉस्पिटल हे सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम, आरोग्य विषयाबाबत विविध उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने आज क्रीडा प्रबोधिनी शाळेमध्ये सुद्धा वेंचर हॉस्पिटलने महिला दिनाच्या निमित्त सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या दरम्याने आम्ही मुलींना मासिक पाळीच्या दरम्याने घ्यायची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व, त्या पाळीच्या दरम्याने काय केले पाहिजे किंवा काही नको करायला, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन हे आम्ही केलेलं आहे. हा उपक्रम राबवण्यामागे उद्देश फक्त हा होता की मुलींमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान खूप सारे गैरसमज असतात, तो गैरसमज दूर करणे, सॅनिटरी पॅडचा वापर कसा करणे, या उपक्रमाच्या दरम्यान त्यांनी काही गोष्टी केल्या पाहिजेत, हा त्याचा उद्देश होता. पिंपरी चिंचवड माध्यमिक विद्यालय क्रीडा प्रबोधिनी. तर आम्ही खेळाडूंना घडवणारी शाळा अशी आमच्या शाळेची ओळख आहे. आणि खेळाडू आमच्या मुली असतात आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्या उतरत असतात. तर त्यावेळेला प्रॉब्लेम्स असतात आणि जाहीररित्या त्या सांगू शकत नाहीत किंवा काळजी, दक्षता कोणत्या प्रकारे घ्यावी या अगदी वयात येणाऱ्या मुलींनासुद्धा मॅडमनी खूप छान वेंचर हॉस्पिटलच्या मदतीनं सांगण्यात आलं त्यांना आणि सावधानता किंवा जागरूकतासुद्धा केली. हा विषय संवेदनशील असला तरीसुद्धा आपण जाहीरपणे मांडणं गरजेचं आहे, कारण तो एक शरीराचा आपल्या नैसर्गिक एक भाग आहे म्हणून मी या संस्थेचे आमच्या मुख्याध्यापकांच्या वतीनं, आमच्या संपूर्ण क्रीडा संकुलाच्या वतीनं आभार मानते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत क्रीडा प्रबोधिनी ही शाळा विशेष शाळा म्हणून ही राबवली जाते. शाळेची स्थापना साधारणपणे 2001 साली झालेली आहे. शाळेला 25 वर्षे पूर्ण झालेले आहेत. क्रीडा नावामध्येच हा अर्थ दडलेला आहे. शाळेचे अनेक खेळाडू आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेने घडवलेले आहेत. अशी या शाळेचा विशेष नावलौकिक आहे. आणि आज इथे वेंचर हॉस्पिटल, जगताप डेअरी चौक, वाकड या ठिकाणावरून ज्या मॅडम आल्या आहेत, डॉक्टर मॅडम आल्या आहेत, त्यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना अतिशय संवेदनशील असा विषय मासिक पाळी या संदर्भात जी काही माहिती दिली, छान पद्धतीने थोडक्यात माहिती दिली. आणि त्याचबरोबर शाळेतल्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप केलं. त्याबद्दल मी वेंचर हॉस्पिटलचे शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफतर्फे आभार मानते.